हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 23. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 23 मध्ये ऑड प्रॉब्लेमचा विचार करणार आहे. या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा. लेट अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय. Then show that dy by dx is equal to under root of 1 minus y square upon 1 minus x square. आता आपल्याला जर हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल आणि याला जर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर उत्तर यायला भरपूर वेळ लागते. म्हणजे 10 ते 15 मिनटं वाया जातील. एवढे कॅल्क्युलेशन येतात, त्याचं उत्तर बरोबर येईल सांगता येतं नाही. म्हणजे याचा जर मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला, dy बाय dxच्या टर्म जर जवळ घेतल्या आणि मग जर शोधात आणायचा प्रयत्न केला तर येईल, पण कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. कॅल्क्युलेशन जास्त असतं, वेळ जातो. अशा गणितामध्ये कधी कधी वेगळी टेक्निक असते. पहा, 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस वाय स्क्वेअर याला सबस्टिट्यूशननं जर सॉल्व केलं तर उत्तर लवकर येते. कसं? एक्स इज इक्वल टू साईन थिटा, बरोबर आहे. थिटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स एक्स. तुमचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामध्ये जर सबस्टिट्यूशननं काम करसाल तर फास्ट गणित येते. एक्स बरोबर जर तुम्ही साईन थिटा घेतलं, थिटा बरोबर साईन इनव्हर्स एक्स येते. तुम्हाला नाही सर आम्हाला तसं करायचंच नाही, आम्ही आमच्या पद्धतीने सॉल्व करतो, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. घेऊन पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर याला वेळ भरपूर लागतो, कॅल्क्युलेशन जास्त येतात. अशा वेळेस सबस्टिट्यूशननं फास्ट येते. आता इथं वाय आहे, या वायच्या जागी मी काय घेतलं पहा, साईन फाय, बरोबर आहे. साईन फाय इथं काय आला, साईन फाय. फाय इज इक्वल टू आला माझा साईन इनव्हर्स वाय झाला. देअरफॉर इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय चेंजेस होतात ते सांगा. इथं आलं माझं 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा प्लस या ठिकाणी कोण आलं 1 मायनस साईन स्क्वेअर फाय इज इक्वल टू ए इंटू साईन थिटा मायनस साईन फाय. पहा मित्रांनो, साईन थिटा मायनस साईन फाय. व्हॉट इज 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. इथं आला तुमचा कॉस थिटा, इथं आला तुमचा कॉस फाय इज इक्वल टू ए इंटू साईन थिटा मायनस साईन फाय. ही महत्त्वाची स्टेप तयार झाली. पहा, कॉस थिटा प्लस कॉस फाय ए इंटू साईन थिटा मायनस साईन फाय. तुमचं जर हे सोपं होतं, याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला चालत होतं, उत्तर भरपूर वेळ लागत होता. आता साधा कंपाऊंड अँगल यूज करायचा, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करायची. कोणची डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले? या ठिकाणी कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. इथे येईल तुमचा साईन सी मायनस साईन डी. कोण आहे तुमचा साईन सी मायनस साईन डी? 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साईन ऑफ सी मायनस डी बाय 2. सरळ सरळ तुम्ही काय करा, या ठिकाणी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला लावा, तुमचं उत्तर 2 मिनिटात येईल. कसं येईल पहा, इथं येईल तुमचं 2 टाइम कॉस ऑफ थिटा प्लस फाय बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा मायनस फाय बाय 2. हे झालं कॉस सी प्लस कॉस डी. आता या ठिकाणी तुमचा जो ए असेल, या ए मध्ये तुम्हाला साईन सी मायनस साईन डी लावायचा. काय येईल तो पहा, -2 टाइम कॉस ऑफ थिटा प्लस फाय बाय 2 इंटू साईन ऑफ थिटा मायनस फाय बाय 2. पहा, फॉर्म्युला जर बरोबर लागला तरच गणित येईल, गणित येणार नाही. इथं कॉस सी प्लस कॉस डी, इथं साईन सी मायनस साईन डी. तो गलत झाला, तुमचं गणित गेलं. दोन्हीकडच्या सारख्या टर्म म्हणजे ही टर्म आणि ही टर्म गेट कॅन्सल झाली. शिल्लक काय राहिलं पहा, जे शिल्लक आहे ते लिहा. इथं असेल तुमचं कॉस थिटा मायनस फाय बाय 2. पहा, कॉस थिटा मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू मायनस ए इंटू साईन थिटा मायनस फाय बाय 2. पहा, करेक्ट स्टेप आली तुमची. आता या ठिकाणी कोणत्याही टर्म एका साईडला घ्या आणि याचं कन्व्हर्शन करा, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम एकदम सोपा जातो. काय करतो पहा, मी इथं कॉस थिटा मायनस फाय बाय 2 अपॉन साईन थिटा मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू मायनस ए. या साईनला खाली घेतलं किंवा कॉसला तिकडे नेलं असतं तर हे बिघडलं नसतं. इथं आलं माझं कॉट, हां बोला, थिटा मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू मायनस ए. इज इक्वल टू कोणाला माझा मायनस ए. आता लास्ट स्टेपमध्ये आलो मी. हा कॉट काढून टाकायचा, टेकिंग कॉट इनवर्स टू बोथ साईड. इथं थिटा मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू मायनस कॉट इनवर्स ए. मित्रांनो, सरांनी इथं काय केलं, टेकिंग कॉट इनवर्स टू बोथ साईड. टेकिंग कॉट इनवर्स टू बोथ साईड. कॉट ऑफ कॉट इनवर्स किंवा कॉट इनवर्स ऑफ कॉट गेट कॅन्सल. थिटा मायनस फाय बाय 2 बरोबर -2 कॉट इनवर्स ए.
या 2ला इकडे ट्रान्सफर करा, काही बिघडत नाही. थिटा मायनस फाय इज इक्वल टू -2 टाइम कॉट इनवर्स ए. -2 टाइम्स किती कॉट इनवर्स ए. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सांगा. थिटा म्हणजे कोण आहे तुमचा, थिटा साइन इनवर्स एक्स, आणि फाय कोण आहे तुमचा साइन इनवर्स वाय. -2 टाइम कॉट इनवर्स ए ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजे फायनल आन्सर काय आहे ते पहा तुमचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं असेल डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स मायनस डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ -2 टाइम कॉट इनवर्स ए. -2 टाइम्स किती येईल तुमचं कॉट इनवर्स ए. पहा इथं डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे तुमचा साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला पहा. इथं तुमच्या साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला की 1/1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. इथं साइन इनवर्स वायचा 1/√1 मायनस वाय स्क्वेअर, आणि या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल तुमचा dy/dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट किती असेल 0. या टर्मला शिफ्ट करा, काय आलं पहा -1/1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल इंटू dy/dx बरोबर आहे इज इक्वल टू -1/1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस मायनस गेट प्लस, क्रॉस मल्टिप्लाइड करा, काय येईल dy/dx मस्ट बी इक्वल टू 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इज द रिक्वायर्ड आन्सर. आणि हेच आपल्याला या ठिकाणी शोधॅट करायला सांगितलं होतं. शोधॅट करायला सांगितलं होतं. पहा दिलेला प्रॉब्लेम आहे √1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर बरोबर आहे इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वाय. शोधॅट केलेले आहे त्या ठिकाणी dy/dx इज इक्वल टू √1 मायनस वाय स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या प्रॉब्लेमला एक गोष्ट लक्षात ठेवा, याला तुम्ही जर डायरेक्ट डिफरन्शिएट करसाल तर मग उत्तर येणार नाही. याला तुम्हाला डिफरन्शिएट करण्यासाठी काय करायची गोष्ट लक्षात ठेवा, पहिले तुम्ही या गणिताचं सबस्टिट्यूशन करून सॉल्व करा म्हणजे फास्ट येते. मग सबस्टिट्यूशन कसं डिसिजन घ्यायची सरळ आहे. तुम्हाला वाटते सर तुम्ही साइन साइन काउन घेतले आम्हाला कॉस कॉस घ्यायचं तरी गणित बरोबर येणार. साइन साइन किंवा कॉस कॉस या दोन्ही साइन किंवा दोन्ही कॉस असे घेणं पडेल. ऑड घेतलं तर गणित येणार नाही. इथं साइन घ्या इथं साइन घ्या किंवा इथं कॉस घ्या इथं कॉस घ्या 100% उत्तर येईल. साइन कॉस सोडून दुसऱ्या टर्मचं उत्तर नाही येणार. मग मी एक्स बरोबर साइन थिटा, थिटा बरोबर साइन इनवर्स एक्स, वाय इज इक्वल टू साइन फाय, फाय बरोबर साइन इनवर्स फाय. लगेच इक्वेशन 1 आलं, किमती टाकल्या. इथं आल्यानंतर ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची होती. या स्टेपमध्ये मी काय केलं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केला. कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला यूज केला, साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला यूज केला. दोन्हीकडच्या सारख्या टर्म कॅन्सल, याला डिव्हिजनमध्ये आणलं, इथं कॉट आलं. तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह नका काढू, कॉट इनवर्स घ्या. म्हणजे इथं आले तुम्ही थिटा म्हणजे साइन इनवर्स एक्स, फाय म्हणजे साइन इनवर्स वाय बरोबर -2 टाइम कॉट इनवर्स ए. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हा याचा आला, हा याचा डेरिव्हेटिव्ह आला, रिक्वायर्ड आन्सर. तसं तुमचं डायरेक्ट उत्तर येत नाही. ते उत्तर आणण्यासाठी तुम्हाला हीच मेथड वापरणं पडेल. तुम्ही जर डायरेक्ट मेथड घेतली वेळ लागतो. बोर्डवरचा प्रॉब्लेम पहा. एक्स इज इक्वल टू √1 मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू √1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपला जो जवळपास 2 टेक्निक आहे. पहिल्या टेक्निकमध्ये काय करतो आपण, या गणिताला डायरेक्ट प्रॉडक्ट टूलनं डिफरन्शिएट करतो. म्हणजे पहा एक्स इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. या गणिताला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. याच्यात प्रॉडक्ट टूल, याच्यात प्रॉडक्ट टूल, dy/dxच्या टर्म जवळजवळ आणायच्या आणि मग रिक्वायर्ड आन्सर काढायचं. हे गणित येते. पण त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारं कॅल्क्युलेशन एकदम डिफिकल्ट आहे. मग याच्यापेक्षा आपण आता जर मागच्या पिरियडमध्ये म्हणजे याच्या पहिल्या गणितामध्ये आपण सबस्टिट्यूशननं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. हा जर आपण सबस्टिट्यूशननं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर 100% उत्तर येण्याचे चान्सेस आहे. कसं आहे पहा, पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स गरज पडली तर. पहा बरं, y is equal to sin phi implies that phi is equal to sin inverse y. phi is equal to काय असेल तुमचा sin inverse y. पहा बरं, therefore इक्वेशन 1 जर तुम्ही x बरोबर sin थिटा, थिटा बरोबर sin इनवर्स एक टाकला, y बरोबर sin phi, थिटा बरोबर phi बरोबर sin इनवर्स y टाकला तर मला वाटते हे गणित लवकर येईल. पहा sin थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस
या ठिकाणी साइन फाय इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1. इथं साइन थिटा जसाच्या तसा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे इथं आलं कॉस थिटा. हे बा कॅल्क्युलेशनमध्ये गलती केली तर प्रॉब्लेम जाईल. एक्स बरोबर कोण आहे साइन थिटा आणि वाय बरोबर कोण आहे साइन फाय. मग गणित येणार नाही. हे फाय असेल हे फाय असेल प्लस या ठिकाणी कोण आलं तुमचं साइन फाय करेक्ट बरोबर आहे इंटू 1 मायनस इथं कोण आहे तुमचा फक्त साइन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे इथं तुमचा साइन थिटा येईल इज इक्वल टू 1 येईल बरोबर आहे. तरी तुम्ही गणित 100% चुकवलेलं आहे पहा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. इथं आला तुमचा कॉस थिटा म्हणजे कोण आला पहा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे या ठिकाणी कंपाऊंड अँगल आला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज इक्वल टू साइन ए प्लस बी. इथं आलेलं आहे साइन थिटा प्लस फाय मस्ट बी इक्वल टू 1. आता या टर्ममध्ये थोडं थांबा. याचा तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही. 1 हा कॉन्स्टंट आहे असल्यामुळं काय करा हा साईनला कॅन्सल करायचं. टेकिंग साइन इनवर्स टू बोथ साईड पहा टेकिंग साइन इनवर्स टू बोथ साईड टेकिंग साइन इनवर्स टू बोथ साईड. इथे काय आलं पहा साइन इनवर्स काय आलं मित्रांनो इथं साइन इनवर्स थिटा प्लस फाय मस्ट बी इक्वल टू साइन इनवर्स 1. पहा साइन इनवर्स या ठिकाणी काय केलं साइन इनवर्स टू बोथ साईड तर इथं आलं तुमचं साइन इनवर्स साइन थिटा साइन इनवर्स साइन बरोबर आहे पुढं आलेलं आहे तुमचं थिटा प्लस फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एल. साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल थिटा प्लस फाय मस्ट बी इक्वल टू साइन इनवर्स 1 बरोबर आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा थिटा इज नथिंग बट बरोबर आहे साइन इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स वाय इज इक्वल टू साइन इनवर्स 1. सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं पहा डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स प्लस डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स वाय is equal to d dx of sin inverse 1. What is the derivative of sin inverse x? 1 upon under root 1 minus x square plus 1 upon under root 1 minus y square into dy by dx and याचा डेरिव्हेटिव्ह 0. ह्याला 1 upon under root 1 minus x square याचा आला 1 upon 1 minus y square into dy by dx. या टर्मला शिफ्ट करा 1 upon 1 minus y square into dy by dx is equal to minus 1 minus x square. मल्टिप्लायची टर्म डिव्हिजनमध्ये न्या dy by dx must be equal to 1 minus y square upon 1 minus x square. इथं कोणची साईन आहे तुमची मायनस. लास्ट स्टेपमध्ये पहा मायनस 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर हे झालं या गणिताचं रिक्वायर्ड आन्सर. जर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असला तुम्ही जर म्हटलं की सर की ना मी याला प्रॉडक्ट रूलनं सॉल्व करतो मित्रांनो तर याच्यामध्ये जर प्रॉडक्ट रूल लावला तर कॅल्क्युलेशन एवढ्या लवकर येणार नाही. याला भरपूर कॅल्क्युलेशन करणं पडतात मग उत्तर येतात. अशा वेळेस आपल्याला अल्टरनेट मेथड माहीत असली पाहिजे. इथं 1 मायनस वाय स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर हे ऑड टर्म दिलेल्या वाय आणि एक्स बरोबर साईन थिटा थिटा बरोबर साईन इनवर्स एक्स वाय इज इक्वल टू साईन फाय फाय इज इक्वल टू साईन इनवर्स वाय किंमत टाका दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. एक डबल एक काम होऊ शकते एक्स बरोबर कॉस थिटा थिटा बरोबर कॉस इनवर्स एक्स वाय बरोबर कॉस फाय फाय बरोबर कॉस इनवर्स वाय असं जरी सोडवलं तरी या गणिताचं 100% आन्सर मित्रांनो तेच येते. आता थोडा वेगळा प्रॉब्लेम पहा तुम्ही. या ठिकाणी दिलेले वाय इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर 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 एक्स अप टू इन्फिनिटी अप टू काय दिलेलं आहे इन्फिनिटी फाईंड डी वाय बाय डी एक्स. आता जसा हा प्रॉब्लेम डोळ्यासमोर आला तशी आपल्याला एकदम भीती वाटायला लागते. बापरे सर नेमकं तुम्ही कोणता प्रॉब्लेम रिअरेंज केला वाय बरोबर एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर इन्फिनिटी नेमकं आहे काय बघा या गणितामध्ये. तर तुम्हाला मागची गोष्ट सांगतो पहा तुम्ही वाय इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स शिकलेले तुम्ही वाय इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स शिकलेले. आता एन टर्मचा जर एक्स असेल तर दिलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा काय करायचं वाय इज इक्वल टू पहिली टर्म घ्यायची पहा
एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स अप टू सो ऑन इन्फिनिटी. 2-3 टर्म लिहायच्या. एकच टर्म वारंवार रिपीट होत असेल तर अशा गणितामध्ये काय करायचं, एकच टर्म जर वारंवार रिपीट होत असेल, एन टाईम रिपीट होत असेल तर त्या टर्मला वाय रिप्रेझेंट करायचं. पहा हा शब्द लय महत्त्वाचा आहे. जी टर्म वारंवार रिपीट होते, हे पहा ही टर्म वारंवार रिपीट होऊन राहिली, या टर्मला वाय म्हणायचं. कंडिशन अशी आहे ती टर्म इन्फिनिटीपर्यंत असली पाहिजे. 3 किंवा 4 किंवा 5 टर्म चालणार नाही. एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर इन्फिनिटी जर दिलेला असेल तर हा प्रॉब्लेम पाहूनच घाबरतो आपण. ॲक्च्युअल लय सोपा आहे. तर एक्स रेस टू दी पॉवर वाय घ्यायचा. व्हेरिएबल रेस टू दी पॉवर वाय आलेला असेल तर टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर वाय. टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर वाय. याचं उत्तर आलं वाय इंटू लॉग एक्स. वाय इंटू काय आलं, लॉग एक्स. चला याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ, इथं आलेलं आहे लॉग वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ वाय इंटू लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ किती, वाय इंटू लॉग एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय, 1/y into dy by dx. First function as it is derivative of second function as it is derivative of first function. पहा log y चा डेरिव्हेटिव्ह 1/y dy by dx. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काय आलं, dy by dx मस्ट बी इक्वल टू y. इथं आलं y अपॉन x. इथे काय आलं, y बाय x, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. प्लस इथं आलं तुमचं लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. तुमचा जो दिलेला वाय आहे त्या वायला सध्या ट्रान्सफर करू नका, 1/yच्याच फॉर्ममध्ये ठेवा. आपण काय करू, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म जवळजवळ घेण्याचा प्रयत्न करू. ही टर्म बीट झाली, ही आली वाय इंटू लॉग एक्स वाय, याचा 1/x लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स. ह्या टर्मला इकडे घ्या. काय आलं पहा, 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स. झालं. डी वाय बाय डी एक्स तुम्ही कॉमन काढा. डी वाय बाय डी एक्स जर मी कॉमन काढलं तर 1/y मायनस लॉग एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स. आणि लास्ट स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लाइड करून दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू काय आलं पहा, डी वाय बाय डी एक्स इथं आलं 1 मायनस वाय इंटू लॉग एक्स अपॉन वाय इज इक्वल टू वाय बाय एक्स. पहा डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू कसं आलं, डी वाय बाय डी एक्स 1 मायनस वाय लॉग एक्स अपॉन वाय आलं. याचं क्रॉस मल्टिप्लाइड करायचं आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा. तुम्ही म्हणता सर क्रॉस मल्टिप्लाइड करून दिलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करू. लास्ट स्टेपमध्ये फक्त माझ्याकडे बोर्डकडे पहा, ॲरोकडे चेक करा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू बरोबर आहे 1 मायनस वाय लॉग एक्स इज द रिक्वायर्ड आन्सर. पहा दिलेल्या गणितामध्ये y इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स अप टू इन्फिनिटी. या टाईपचा जर प्रॉब्लेम आलेला असेल ते गोष्ट लक्षात ठेवायची. जी टर्म वारंवार रिपीट होते, सरनं बा ग्रीन पेन वापरला आहे तिथून असा ॲरो दाखवला, जी टर्म वारंवार रिपीट होते तिला वाय म्हणायचं. याच्या पुढं सरांना शिकवायची गरज नाही. टेकिंग लॉग टू बोथ साईड, प्रॉडक्ट टूल घ्या, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म जवळ घ्या, रिक्वायर्ड आन्सर. म्हणजे काय, जी टर्म वारंवार रिपीट होत असेल त्या टर्ममध्ये आपण त्याच टर्मला वाय म्हणायचं, टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्यायचं आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मित्रांनो आपल्याला बोर्डवरचे 3 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. पहा तिन्ही एकाच टाईपचे. फक्त या गणितामध्ये एक लक्षात ठेवायची गोष्ट, जी टर्म वारंवार रिपीट होत असेल म्हणजे दिलेली टर्म जर इन्फिनिटी टाइम्स रिपीट होत असेल तर त्या टर्मला वाय कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं त्याला, वाय. फक्त एकच रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा, बाकी काही लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही. आता पहा तुमचा हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये रूटमध्ये tan x प्लस रूटमध्ये tan x प्लस रूटमध्ये tan x प्लस अप टू सो ऑन. म्हणजे रूटमधला tan x ही क्वांटिटी वारंवार रिपीट होऊन राहिली. कुठपर्यंत रिपीट होते, इन्फिनिटीपर्यंत. जर दिलेल्या प्रॉब्लेममध्ये इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन दिलेलं असेल तर जी टर्म वारंवार रिपीट होते त्या टर्मला वाय कन्सिडर करायचं. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये एक्स रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी पॉवर एक्स याला आपण वाय म्हटलं होतं, इथं tan x प्लस वाय. आता याचा जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला
दिलेल्या टर्मचा, आणि तो जर dy/dx जर चेक केला तो काढलेला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे की नाही, त्याला लागणारा वेळ हा कमीत कमी 7 ते 8 मिनिटापर्यंत जातो. पण जर समजा मी या गणितामध्ये जर स्क्वेअरिंग केलं आणि y जर टर्म आणली तर 1 मिनिटात माझं गणित येते. किती मिनिटात गणित येते माझं? 1 मिनिटात. म्हणजे पहा इथून 2 रस्ते आहे. पहा, एक रस्ता आहे डायरेक्ट डिफरन्शिएटवाला, एक कोणचा आहे तुमचा डायरेक्ट डिफरन्शिएट, आणि दुसरा रस्ता आहे तुमचा स्क्वेअरिंगवाला. तर आता तुम्ही खरं सांगतो, पहा घड्याळ जर तुम्ही लावली, एका विद्यार्थ्याला या पद्धतीने सॉल्व करायला सांगितलं, याला या पद्धतीने सॉल्व करायला सांगितलं, याला 10 ते 12 मिनटं लागतात आणि याला फक्त 3 मिनटं लागतात. मग आपण ही मेथड निवडणार. काय करणार? स्क्वेअरिंग. काय होते पहा, जर मी स्क्वेअरिंग बोथ साईड जर केलं तर काय आहे ते पहा, y² = tan x + y. डायरेक्ट डिफरन्शिएट केल्यानंतर वेळ भरपूर लागतो, पण जर स्क्वेअरिंग केलं ना असं जर केलं तर y² - y = tan x, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट येतो. इथं आलं माझं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इथं आलेले d/dx ऑफ y² - d/dx ऑफ y = d/dx ऑफ tan x. What is the derivative of y²? ह्याला 2y into dy/dx minus dy/dx = sec²x. या दोन्ही टर्ममधून तुम्ही dy/dx कॉमन काढा. इथं काय आलं पहा, dy/dx कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं 2y - 1 = sec²x. एकदम करेक्ट आहे. म्हणजे इथं कोण आलं पहा, dy/dx = sec²x upon 2y - 1. काय आलं बाळांनो तुमचं? 2y - 1 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. असाच तुम्हाला हा होमवर्क करायचा आहे. पहा या होमवर्कमध्ये काय दिलं सरनं, पहा ही टर्म वारंवार रिपीट होते. y बरोबर काय करायचं तुमचं, cos x + y घ्यायचा. झालं. मग स्क्वेअरिंग बोथ साईड करायची. y² = cos x + y, दॅट इज y² - y = cos x. म्हणजे या गणिताचं येणारं आन्सर काय येणार सांगा, बोला. dy/dx = -sin x upon 2y - 1. म्हणजे इथं कोणतीही ट्रिग्नॉमेट्रिक टर्म तुम्ही ॲड करू शकता. याचं उत्तर जर sec²x 2y - 1 आलं तर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x आहे, तर cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x आहे. तुमचं साईन घ्या, कोणतीही टर्म घ्या, जसंच तसा प्रॉब्लेम तुमचा तयार होतो. हे असं त्या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड आन्सर. आता सेम प्रॉब्लेम आहे, याचंही उत्तर तुम्हाला समजलेलं आहे. फक्त प्रॉब्लेमकडे लक्ष ठेवायचं, वारंवार रिपीट जर होत असेल तर त्या ठिकाणी वारंवार म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 टर्म नाही, इन्फिनिटीच्या टर्म दिलेल्या जर असतील तर अशाच गणितामध्ये y पुट करतात. जर इन्फिनिटीची टर्म असेल तरच y पुट करतात. y पहा √log x प्लस, पहा तुम्ही √log x प्लस काय आलं तुमचं, √log x up to so on इन्फिनिटी. या टर्ममध्ये काय झालं, एक टर्म वारंवार रिपीट होते. कोणची टर्म, ही log x आला, इथं तुमचा आला y. जी टर्म रिपीट होते तिला y म्हणायचं. आता तुम्ही म्हणता नाही सर आम्ही yच्या जागी दुसरी टर्म घेतो. दुसरी टर्म घेता येणार नाही. जी तुमचं गणित y मध्ये दिलं असेल तर y घ्या, b मध्ये दिलं असेल तर b घ्या. पण तुम्ही जर म्हटलं जर इथं आम्ही सर रिपीट होणाऱ्या टर्मला a म्हणतो तर मग तुम्हाला सॉल्व करता येत नाही. गणित तुमचं जर y मध्ये दिलेलं असेल तर त्या टर्मलाच y म्हणणं पडून, ही गोष्ट लक्षात ठेवायची. शक्यतो याच फॉर्मॅटमध्ये देतील. इथं आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर वेळ लागतो, स्क्वेअरिंग केलं तर 2 मिनिटं आहे. ते स्क्वेअरिंग बोथ साईड log x plus y, y² - y must be equal to log x. y² - y must be equal to किती आलं, log x. आता तुम्ही म्हणसाल सर नाही आम्हाला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं होतं. जर तुम्ही दिलेला प्रॉब्लेम डायरेक्ट डिफरन्शिएट केला असता तर त्याचं उत्तर लवकर आलं नसतं. आता y² - y = log x आलं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ही स्टेप घ्या. इथं आलं d/dx ऑफ y² minus d/dx of y is equal to d/dx of log x is equal to d/dx of log x. What is y² चा डेरिव्हेटिव्ह, 2y into dy/dx minus dy/dx log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. या दोन्ही टर्ममधून dy/dx कॉमन काढा. इथे शिल्लक काय राहिलं, 2y - 1 = 1/x. That is dy/dx is equal to 1 upon x into 2y - 1. Hence it is proved. या तिन्ही गणित एकाच मेथडचे होते.
रूटमधली टर्म वारंवार रिपीट होत गेली, त्यावेळेस त्या गणितामध्ये काय करणे असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. तिघनही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जी टर्म वारंवार रिपीट होते, एकच टर्म इन्फिनिटीपर्यंत रिपीट होत असेल त्याला वाय असं म्हणायचं. हे बा वाय इज इक्वल टू रूट रूट रूट, तर याला वाय म्हणायचं. तुम्हाला सांगा बी म्हणतो, नाही जमणार नाही. ही टर्म जर वायमध्ये दिली असेल तर वायमध्येच घ्या, ही जर तुमची बीमध्ये द्यायची असेल तर मग बीमध्ये घ्या. असा त्याचा नियम आहे. एक नियम शिकले, रूटमध्ये असेल तर स्क्वेअरिंग करा, व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल असेल तर टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. चला डबल आपण एका गणिताची चर्चा करू बरं. y इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर एक्स अप टू सो ऑन इन्फिनिटी. आता हे गणित दिलेलं आहे, हे तुम्हाला सॉल्व करायचं. जी टर्म रिपीट होती ती पहा, y इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर एक्स. रिपीट होणारी टर्म कोणची? रिपीट होणारी ह्या वरच्या टर्म रिपीट होतात त्या सारख्याच ऑड टर्म चालणार नाही, म्हणजे मी याला y म्हणणार. याला काय म्हणणार? y. मी लॉ ऑफ इंडायसिस यूज केले. ए रेस टू दी पॉवर m, ए रेस टू दी पॉवर n, ए रेस टू दी पॉवर mn. y बरोबर ए रेस टू दी पॉवर एक्स वाय. टेकिंग लॉग टू बोथ साइड, log y इज इक्वल टू log e रेस टू दी पॉवर एक्स वाय. log y इज इक्वल टू log e रेस टू दी पॉवर एक्स वाय. इथं काय झालं बा, log y इज इक्वल टू एक्स वाय इंटू log e. log e बरोबर 1. इथं आलं log y इज इक्वल टू एक्स वाय. याच्या पुढं सांगण्याची गरज नाही. याच्या पुढं मित्रांनो तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. इच्छा असेल तर मी 2 स्टेप समजून सांगतो. काय प्रॉब्लेम पहा, 2 स्टेप समजून सांगितल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम तयार करताच आला पाहिजे. पहा काय आलं इथं. इथं आलं तुमचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलं तुमचं डी डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. पहा काय आलं. इथं आलं 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं काय आलं डी वाय बाय डी एक्स हा 1 बाय वाय आला. इथं आलं एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय आलं. याला इकडं ट्रान्सफर करा बाळांनो. 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय. इज इक्वल टू काय आहे? वाय. याच्यामधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा. इथं राहिलं 1 बाय वाय मायनस एक्स बरोबर वाय. इथं काय राहिलं पहा, डी वाय बाय डी एक्स 1 मायनस एक्स वाय अपॉन वाय इज इक्वल टू वाय. इथं काय आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स वाय. वाय स्क्वेअर अपॉन काय आलं 1 मायनस एक्स वाय. इथं पूर्ण इम्प्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व झाले पूर्ण. पहा इथे ई रेस टू दी पॉवर होता. असं जे गणित तुम्हाला वर्क करायचं, y इज इक्वल टू रूट एक्स रेस टू दी पॉवर रूट एक्स रेस टू दी पॉवर रूट एक्स रेस टू दी पॉवर रूट एक्स अप टू सो ऑन इन्फिनिटी फाइंड डी वाय बाय डी एक्स. एकच स्टेप सांगतो तुम्हाला, वारंवार रिपीट झाली, इन्फिनिटी रिपीट झाली, तिला y म्हणा. y इज इक्वल टू रूट एक्स रेस टू दी पॉवर y. Taking log to both side, log y is equal to log root x raised to the power y into log root x. प्रॉडक्ट रूलनं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा आणि त्याचं उत्तर चेक करा. या ठिकाणी पूर्ण इम्प्लिसिट फंक्शनचा कन्सेप्ट तुमचा संपला. टोटल जेवढं तुमचं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन होतं, इम्प्लिसिट फंक्शन होतं, या ठिकाणी पूर्ण संपलं. याचा चांगला अभ्यास करा, वारंवार लिहून पहा, ऑड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा, त्यावेळेस तुम्हाला चांगलं समजेल. सो स्टॉप हिअर. थँक्यू.